लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। आता चाहेसी तैसिया नमो तुझ श्रीराम राया, तुझे ने कृपे रघुवर्या स्तुते वदवया सामर्थ्य। ओम श्री गणेशाय नमः, सरस्वती नमः, श्री गुरुभ्ये नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। देखोनी भरत प्रेमेसी नाम करुणी वेगसी, समयागा राम कथीसी प्रेम कपसी अनिवरा। ग्रंथ करते श्री संत राजा वाचन व्यवस्थेत तीनदा चुकला एकाच वेळी, सूचकाला अडचण येते पुन्हा. नाही वाचवा किती वाचू दे. चल घेऊ. कोणी भरत प्रेमेसी नमन करुणी वेगेसी, सांगवया राम कथेसी प्रेम कपेसी अनिवार। ग्रंथ करते श्री संत गौबा काका या ठिकाणी सांगताय, देखोनी भरत प्रेमासी नमन करुणी वेगेसी, सांगावया रामथेसी प्रेम कपिसी अनिवार। हनुमंताला रामायण सांगण्यासाठी प्रेम होत. प्रेमानं रामकथा भरताला सांगावी म्हणून हनुमंतराय तयार झालेले आहेत. काय सांगतात ऐका. आम्ही श्रेयसी मन सोय रामानुभवने, राम रूपे देखणे गुलिंगन घेऊनी गडे। निश्चय मने स्वय राम अनुभवने, जगी राम रूप देखणे भरत उल्लंघन केवी घडे। त्या ठिकाणी सांगितलं महाराज, आमचा निश्चय नाही, आमचा तो निश्चय आहे आणि हा तर रामा कसं त्याच्या शब्दाचं उल्लंघन करावं म्हणून रामायण सांगण्यासाठी हनुमंताची तयार आहे। बंधू धकटपणा रामाचा, देख रामन रामसाचा, केवळ उल्लंघयाचा लाविन कथेचा अन्वय। हनुमंताने विचार केला महाराज, बंधू धाकट रामसाचा, केवी उल्लंघू याची वाचा, लाविन कथेचा अन्वय। हनुमंताने विचार केला, रामाचा लहान भाऊ आहे, आम्हाला रामासारखाच आहे, राम काय आणि भरत काय आमच्यासाठी वेगळे नाहीत, त्या भरताच्या शब्दाचं उल्लंघन करणार नाही, लावीन कथेचा अन्वय। सुंदर अशा प्रकारची रामकथा सांगेन असा निर्धार भरत हनुमानजी करतात। भरत ऐके सावधान, श्री रघुटी रघुनंदन, देखो तुम्ही समाधान पुढे गमन मांडिले। भरता ऐके सावधान, चित्रकुटी रघुनंदन, तुम्हासी देवनी समाधान पुढारे गमन मांडिले। हनुमंताने सांगितलं, भरता चित्रकूट पर्वतापर्यंत तुला माहिती आहे, पण चित्रकूट पर्वतानंतर भगवान श्रीरामचंद्रांनी तुमचं समाधान केलं आणि तिथून पुढे भगवंत गेले। जात असताना अगस्त्य ऋषी भेटले, शरभंग ऋषी भेटले, त्यांचा उद्धार भगवंतांनी केला। घेऊन अगस्त्याची भेटी, सांगून या गुका गोष्टी, करून बोलाविला घेऊन अगस्त्याची भेटी, सांगून या गुया गोष्टी, करून बोलविला
शरभंग ऋषी जग जेठी उठा उतरला. सांगितलं मला हनुमंतानी घेऊन अगस्तीची भेटी. भगवान श्रीरामचंद्रांनी अगस्तीची भेट घेतली महाराज. लोपमुद्रेचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर शरभंग ऋषी आहेत. शरभंग ऋषींना विमान आलं होतं. ब्रह्मदेवाने पाठवलं होतं विमान. पण शरभंग ऋषी गेले नाहीत महाराज. आधी भगवंताचं दर्शन आणि मग त्या ठिकाणी विमानातून स्वर्गाला जावं. पण रामाचं दर्शन घेतल्याशिवाय स्वर्ग प्राप्ती नाहीच. म्हणून त्या असणाऱ्या शरभंग ऋषीचा उद्धार केला आणि भगवंत पुढे निघाले. सहा नंबर वीरादेवने आडवा सांगितलं. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. घेऊनी अगस्तीची भेटी सांगून या गुह्य गोष्टी. शरभंग ऋषी जेठी उठा उठी उद्धरिला. भगवान परमात्मा चित्रकूट पर्वतापासून पुढे निघाले महाराज. अगस्ती ऋषीच्या आश्रमामध्ये गेले आणि अगस्ती ऋषींनी रामाला सांगितलं वनवासाला जावं पण कुठेही जायचं नाही. म्हणजे दंडकारण्याचा रस्ता अगस्ती ऋषीने दाखवला. त्या दंडकारण्यामध्ये राक्षस माजले. तिथं राहून राक्षसांना मारायचं आणि जड जीवाचा उद्धार करायचा तो रस्ता अगस्ती ऋषींनी दाखवला. शरभंग ऋषीचा उद्धार भगवान श्रीरामचंद्र लक्ष्मण माता सीता जात असताना विराध नावाचा राक्षस आडवा आला. विरादेवनी आडवा सीता उचलोनी निघेते दबा. रामे करोनी बाण लावा महाबाहू मारिला. भगवान श्रीरामचंद्र पुढे चालले होते. त्यांच्या पाठीमाग लक्ष्मण होते आणि लक्ष्मणाच्या माग सीता होत्या. घनदाट असं जात असताना विराट नावाचा राक्षस आला. त्यानं सीतेला मागच्या मागे उचललं. दोघांना माहिती बी नव्हतं. ज्यावेळेस लक्ष्मण पाठीमाग पाहिलं त्यावेळेस सीता माता दिसल्या नाही. त्या लक्ष्मणाला राग आला. बाण सोडला. ते अरण्य सपाट केलं आणि ते केला पापिष्ट विराधाला पाहिलं. भगवान लक्ष्मणानं रामाने विराधाला मारलं. पुढे निघाले. युषी शक्य पडले येऊनी पंचवटीची राहिले. आश्रम मनोरम रचिले राखण ठेविले जटायुषी. भगवान परमात्मा निघाले. जटायू बरोबर मैत्री केली. येऊन पंचवटीला राहिले आणि सुंदर अशा प्रकारचा आश्रम त्या नाशिक पंथामध्ये त्र्यंबकेश्वरला भगवंताने निर्माण केला. बरिता वनविहाराशी सौमित्रे मारिले शंभराशी. दर्पण कामाताशी लक्ष्मणाशी छळवाली. आणि पुढे त्या ठिकाणी काही कालावधी नंतर लक्ष्मणजी रामाला फळे आणण्यासाठी वनामध्ये गेले. जात असताना शंभर नावाचा किंवा सांब नावाचा दैत्य त्या ठिकाणी तपश्चर्या करत होता काळ खड्गासाठी. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवांना काळ खड्ग त्या सांबासाठी दिलं. पण शस्त्र देवतेने विचार केला ह्याच्या हातामध्ये जर लक्ष्मणाच्या शस्त्र देवता प्रवेशली. लक्ष्मणानं त्या तलवारीला धार आहे का बघावं याच्यासाठी जाळीमध्ये मारलं. सांब नावाचा दैत्य शूर्पणखेचा मुलगा त्याला लक्ष्मणानं मारलं. शूर्पणखा मुलाचा बदला घेण्यासाठी लक्ष्मणाला छळायला आली. सौमित्रे केले विधान सवेचे दिले नाककान. दूषण गेली शरण राम लक्ष्मणा माराव्या. लक्ष्मणाला छळायला आली होती शूर्पणखा. भगवान परमात्म्याने ओळखलं आणि लक्ष्मणाला इशारा केला. लक्ष्मणाला सांगितलं. लक्ष्मणानं त्या शूर्पणखेचं नाक आणि कान कापलं. खरदूषण नावाच्या आपल्या बंधूला सांगण्यासाठी गेली आणि राम आणि लक्ष्मणाला मारण्यासाठी खरदूषण त्रिशरा 14 घेऊन आश्रमामध्ये आले. 14 रक्षगणात त्रिशिरानी खरदूषण. श्रीराम लक्ष्मण आपण दारुण रण करवारे. खरदूषण आणि त्रिशरा
14,000 राक्षस घेऊन भगवान श्रीरामचंद्राबरोबर युद्ध करण्यासाठी आले. काय झालं ऐका. एकलेने रामे आपण मारले न लागता क्षण मुक्त करोनी जनस्थान द्विजा दान दिधरे. भगवान परमात्म्याने एकट्याच 14,000 राक्षसांना मारलं. खर दूषण त्रिशराला मारलं. आणि जे काही जनस्थान होत ते असणारं क्षेत्र, त्या असणाऱ्या जिथले ब्राह्मणांना ते दान केलं. अशा पद्धतीने सांगतात. ऐकुनिया ते मात्र तळमळे लंकानाथ सीताहरणाचे उद्धत छळनार्थ करू आला. रावणाला बातमी समजली. रावण तळमळू लागला. कारण सीतेच्या लग्नामध्ये रावणाचा अपमान झाला होता महाराज. कारण रावणाला पत्रिका नव्हती. आणि पत्रिका नव्हती त्यामुळे रावण गेला होता. बिगर आमंत्रणाचं गेलता म्हणून अपमान झाला. तोंडावर पडला, धनुष्य अंगावर पडलं, जीव जाण्याची वेळ आली होती तिथं. पण जनकासी भूत दया भारी. जनकाला भूत दया होता. प्राणी मात्रावर दया करणारे राजा जनक होते. जनकाने त्या रावणाचा जीव वाचवला धनुष्य काढून. ते सगळं मागचा प्रसंग रावणाला आठवला. तळमळू लागला आणि सीतेचं हरण करावं, सीतेला पळवून आणावं याच्यासाठी मामाकडे गेला म्हणतात. योग वेशादिला मार्जाची देखता सीता उल्लासी त्वचा मागे कांचोळीशी श्रीराम त्याची मारू गेला. पण मारीच मामाकडे गेला. मारीच मामाला सांगितलं, मामा सुंदर अशा प्रकारे हरणाचं रूप धरायचं आणि सीतेच्या पुढे जायचं. ज्यावेळेस सीतेला हरणाचा मोह होईल त्यावेळेस सीता रामाला त्या हरणाला मारण्यासाठी पाठवेल. तेव्हा रामाला सीतेपासून लांब न्यायचं म्हणले. बाकीचं मी काय करायचं ते माझं मी करतो. मायेचा मृग निघे बाहेर राम काढून नेला दुरी जटायू चरू गेला वनांतरी सीता सुंदरी करी. आणि तो असणारा हरिण मायेचा होता महाराज. त्यानं त्या ठिकाणी असणाऱ्या रामाला आश्रमापासून दूर नेलं. खूप अंतरावर लांब नेलं. जटायू वन क्रीडेसाठी गेलेला होता. जटायू वनामध्ये फळ खाण्यासाठी गेलेला होता. राम हरणाच्या पाठीमागे गेले. तेवढ्यात काय झालं. रक्षण देवीला लक्ष्मण कोणी माया मृग वचन त्यांचे करून या छळन दिला धोडोनी सीतेने. आणि मग अशा वेळेस भगवान परमात्म्यानं बाण हरणाला मारलं. हरण मायावी होत. सीता माता आतमधल्या घरात होत्या. दारामध्ये लक्ष्मण होता. बाहेरनं आवाज मारल्यानंतर ना आधी दारातल्याला ऐकू जावी की घरातल्याला. दारात असणाऱ्याला. पण ज्या वेळेस त्या हरणानं हाक मारली त्यावेळेस डायरेक्ट घरात ऐकू गेलं सीता मातेला. लक्ष्मणानं ऐकलं का नाही ते मला माहित नाही. जर आवाज खरंच रामाचा असता तर लक्ष्मणानं ऐकला असता. मायेच्या हरणानं मारलेला आवाज मायेलाच ऐकू गेला. सीतेनं तो आवाज ऐकला. धाव लक्ष्मणा. त्यानं सांगितलं, लक्ष्मणा भाऊजी जावा, माझे असणारे पतिदेव संकटामध्ये आहेत. त्यावेळेस लक्ष्मणानं सांगितलं होतं, देखोनी श्रीरामाचा बाण शंकर घाली लोटांगण त्या श्रीरामासी मारील कोण व्यर्थ रुदन का करीसी. लक्ष्मणाने सांगितलं महाराज. पण सीता मातेनं ऐकलं नाही. सीता मातेला 4 पटीनं राग आला आणि रागाच्या भरामध्ये छळून लक्ष्मण कप्पे करी अरे सुंदरी जटायू दावला झडकरी त्याची मारी रावण. शून्य आश्रम पाहिला महाराज. आश्रमामध्ये राम नव्हते, लक्ष्मण नव्हते, कुणीच नव्हतं. आणि शून्य आश्रम बघून रावण शिरला आश्रमामध्ये. सीता मातेला उचलला, घेऊन निघाला. जात असताना मातेनं आक्रोश केला. जटायू वन क्रीडेला गेला होता आला आणि त्या जटायूला सुद्धा रावणाने कपटानेच मारलं. रामाला धावून तवा जटायूची होता प्राणोत्क्रमण करोनी त्याचे उद्धरण पुढे आपण चालिला. सीता मातेचा आक्रोश त्या ठिकाणी ऐकल्या
आल्यानंतर पाहिले तर जटायू मरणांत अवस्थेमध्ये होता. त्या असणाऱ्या जटायूचा उद्धार केला. सीतेचा शोध घेण्यासाठी भगवान श्री रामचंद्र आणि लक्ष्मण पुढे निघाले. हात पाया विना मोदळा कंबद मिळावयाला रामे निज पादे छेदिला पाठविला वैकुंठा. ज्याला हात नव्हते पाय नव्हता अशा प्रकारचा राक्षस गिळण्यासाठी आलेला होता. त्याचा उद्धार केला, वैकुंठाला पाठवलं. पंपात्री महावीर मी भेटलो वानर स्वामी जोडला रामचंद्र भाग थोर मुचे. हनुमंताने सांगितलं पुढं असणाऱ्या पंपातीर सरोवरापाशी गेल्यानंतर आम्ही भेटलो वानर. भगवान परमात्म्याला आम्ही वानर भेटलो. आमचं भाग्य होतं म्हणून राम आम्हाला भेटला आणि राम आमचा स्वामी झाला. हनुमंतराय भरताला रामायण सांगतात. मंदिरात इथे बर वाले सुग्रीवा वैर बारे दारा राज्य हिरोनी झडकरी आम्हा घालोनी बाहेरी राज्य करी किसकिंदे. वालीचं आणि सुग्रीवाचं वैर होतं महाराज. आणि वैर असल्यामुळं सुग्रीवाची बाजू घेऊन सुग्रीवाचा कैवार घेऊन भगवंताने वालीला मारलं. सुग्रीवाचं राज्य पत्नी परत घेतली आणि सुग्रीवाचा राजा त्या किष्किंधेचा राजा सुग्रीवाला केलं म्हणतात. शरण आलो रामा रामे कुडाविले आम्हासी. शरण आलो महाराज आणि राम शरण आल्यानंतर शरणांगता शरण्य मीच एकू असं असणारा भगवंत आम्ही शरण आल्यानंतर आम्हाला उडावलं, आम्हाला शरणागती दिली आणि त्या ठिकाणी असणारा आम्ही रामाचे दास्य झालो. अशा प्रकारे हनुमंताची काजा जड करे पाठविला ओझा सांगते मदती दरे. भरता ऐक काय झालं. त्या सीतेचा शोध करण्यासाठी सुग्रीव राजांना युवराज असणाऱ्या अंगदाला पाठवलं आणि अंगद ज्या सैन्यामध्ये सेनापती होता त्या सैन्याबरोबर मला सुद्धा भगवंताने पाठवलं आणि पुढे लवलाई कपी सैन्य चालवीत पायी दोही बाई रघुराजा. हनुमंत सूचक होते महाराज. भरताला सांगत होते रामायण आणि हनुमंताला सांगत असताना काय सांगितलं. सीता शुद्धी आणली तीही. हनुमंताने सांगितलं मी आणली म्हणला का सीता शुद्धी आणली हनुमंतानेच होती पण मी आणली म्हणले नाही. येत दक्षिण दिशेला जे वानर गेली होती त्या वानरांनी सीता शुद्धी आणल्यानंतर भगवान परमात्मा सर्व वानरासहित लंकेकडे निघाले. विभीषणा शिकवी रावणाची न मानी तो त्याच्या वचनाची लता निधल्या त्याची शरण रामाची तो आला. आणि मग लंकेमध्ये ज्या वेळेस वानर लंकेमध्ये जाणार हनुमंत कैकशीला कळलं. कैकशीला अंतकरण कळवळलं आणि कैकशीला विभीषणाला सांगितलं होतं. कैकई नाही बरं का, कैकशी रावणाची आई. तिनं विभीषणाला सांगितलं की बाबा तुझ्या भावाला थोडेसे 4 गोष्टी सांग. जर त्यानं ऐकलं तर कुळाचा नाश वाचल, नाहीतर पाणी पाजायला सुद्धा कोणी राहणार नाही. त्यावेळेस आईच्या सांगण्यावर रावणाला शिकवलं महाराज पण त्यानं ऐकलंच नाही. विभीषणालाच लाता मारल्या. मग विभीषण महाराज भगवान श्रीरामाला शरण आले. वानर सैन्य परमित हाती पर्वत झेलित सागरी गालीची त्वरित येळाची सेतू बांधिला. वानर सैन्य अपरिमित होत महाराज. 18 पद्मे वानर करीती भुभुत्कार. एवढे असणारी वानर होती. हाती पर्वत झेलीत चेंडू झेलल्यासारखा पर्वत हातामध्ये झेलत होती. एवढे बलसंपन्न वानर होती आणि त्या वानरांनी समुद्रावरती दगडाचा पूल बांधला. लंकेमध्ये आले.
करोनी अलंका लागा वानर वचले दुर्ग आगी लावणी वस्तू सोय जाळील्या. आणि त्या असणाऱ्या वानरांनी लंकेमध्ये गेल्यानंतर ना लंका जाळायला केली महाराज. लंकेचे दुर्ग जाळले, सगळे असणारे लंका जाळल्यानंतर ना मग भगवंताला दया आली म्हणतात. आणि त्या रामामुळेच सर्व असणाऱ्या जगाला विश्रांती आहे, आनंद आहे. आणि त्या रामाला मरणाऱ्या राक्षसाची दया आली म्हणतात. निरापराधे केवी मारो म्हणून मांडिला शिष्टाचारू पाठविला अंगद वीरू अति चतुर बोलका. भगवंतांनी ठरवलं महाराज निरपराध केवी मारू, निरपराध राक्षसांना का मारावं म्हणून रामाला दया आली. आणि वीर श्रेष्ठ चतुर हुशार असणाऱ्या युवराज अंगदाची निवड शिष्टाईसाठी केली. आणि भगवंताने शिष्टाईसाठी अंगदाला रावणाकडे पाठवलं. त्याने शिकविला भोवतरीती ते नवानेची लंकापती मग मांडिला युद्ध ख्याती केली शांती राक्षसा. त्या अंगदानं रावणाला खूप सांगितलं महाराज. रावणानं ऐकलं. आरतुऱ्याच्या भाषेमध्ये सांगितलं अंगदानं. अंगदाचा रावणाचा कुठं कुठं अपमान झाला होता. बळीच्या राज्यात झाला, वामनापाशी झाला, वालीपाशी झाला, श्वेतदीपावरती झाला. अशा प्रत्येची झाले रावणाचा अपमान. ती सगळं रावण अंगदाने विशद करून सांगितलं. तरी सुद्धा रावणानं ऐकलं नाही. मग भगवंताला राग आला. युद्ध झाली गुरांधरा मंत्री प्रस्तादी महोदर इंद्रजितादी महावीरा कुमरे कुमर मारले. मग रामाला राग आला आणि रामाने युद्ध करण्यासाठी सुरुवात केली. त्या युद्धामध्ये रावणाची मुलं मारली, मंत्री मारले, प्रधान मारले, सगळे असणारे एक सैन्य रावणाचं युद्धामध्ये संपलं म्हणतात. महाबाहू कुंभकर्ण उभा चिरीला विंधोनी बाण आधी नाक कान कापण शिर कमळ जान छेदिले. महादिफाड शरीराचा असणारा तो कुंभकर्ण, त्या कुंभकर्णाला भगवंतानी मारलं. आधी नाक कान कापून, आधी नाक कान कापलं, हात कापले, पाय कापले. आणि मग सगळ्यात शेवटी शिर कमळ जान छेदिले. असा असणारा दिप्पाड कुंभकर्णाला रामाने मारलं. बंधू पुत्राचे दुःख भारी दहाई मुखी शंक करी रावणा दुर्दशा थोरी सुरासुरी धाक ज्याचा. ज्या रावणाचा धाक सुर आणि असुराला होता असा असणारा तो रावण आज 10 तोंडामध्ये माती घालून शंक करत होता महाराज. बंधू आणि पुत्राचं दुःख रावणाला भारी होतं, अनावर होतं. आणि एवढे असणाऱ्या आकांतामध्ये रावणाला त्या ठिकाणी अत्यंत दुःख झालं. अशा प्रकारे सांगतात. दुःखे आरंभळ लागोता बळी आतुर बळी रुग्णात माझे काही नचले मता दात खात करकरा. दुःखानं रावण आरंभळू लागला महाराज. रावणाने विचार केला आतुर बळी हा रघुनाथ, राम आतुर बळी आहे. राम आपल्याला ऐकतच नाहीये. निश्चितच मरण आलंय, कोणीच आता जवळ राहिलेलं नाही. म्हणून भयंकर राग रावणाला आलेला होता. वीर कुंभकर्ण रामे मारिला विंदोन बाण इंद्रजित महावीर दारुण सौमित्रे जान निवटिला. रावणाने विचार केला महाराज त्रैलोक्यावरती धरारा कुंभकर्णाचा होता. त्या कुंभकर्णाला सुद्धा रामानं एका बाणाने इंद्रजिताला लक्ष्मणाने मारलं. अशा प्रकारचं दुःख रावण व्यक्त करू लागला. प्रधान मारिले आगवे सैन्य सेनानी गेले जीवे एकले म्या काय करावे रणी नागवे रघुवीर. रावणाने विचार केला महाराज मंत्री मेले, प्रधान मेले, मुलं मेली, सगळे मेले. म्हणलं आता मी एकटाच राहिलो, एकट्याने काय करायचं.
आकांत रावणाच्या जीवामध्ये निर्माण झाला. भयंकर असणारं दुःख रावणाला त्या ठिकाणी झालं म्हणतात. दात करकरा खाता डोळे गरगरा बोललीता रागे दोन्ही हात चुरिता शक्ती अद्भुत उचलली. मग रावणाला भयंकर असणारा राग रामाचा आला महाराज. काय करावं काय रावणाचं त्या ठिकाणी शक्तीच चालत नव्हती. भयंकर असणाऱ्या रागाच्या आवेशामध्ये रावणानं ब्रह्मदेवाकडून मागितलेली ब्रह्मशक्ती हातामध्ये घेतली म्हणतात. शरणागत मारू आपण त्या कारणे सांडी दिले प्राण लक्षण या विभीषण शक्ती जाण हानितली. रावणानं विचार केला महाराज, राम लक्ष्मण आपल्याला ऐकत नाही, मग त्यांच्या नादीच लागायला नको. मग हे कशाने मरणार आहेत, काय केल्यावर मरतील, विचार रावणाने केला. मग रावणाने ठरवलं आधी मारीन विभीषणा मग मारीन लक्ष्मणा येणे साटोपे जाण शक्ती दारुण उचलली. विचार रावणाने केला आपण ह्यांच्या शरणागतालाच मारू, विभीषणाला जर काही झालं तर दोघं अनायासाने मरतील असा विचार करून ब्रह्मशक्ती घेतली विभीषणावरती सोडली. वेगी लक्ष्मण धाविनला पाठीची शरणागत घातला शतधा शक्ती छेदून ठेला गाडा दादूला सौमित्र. लक्ष्मण पाहिलं शक्ती विभीषणाकडे येत असताना लक्ष्मण महाराज जवळच उभे होते. लक्ष्मणानं विभीषणाला पाठीशी घातलं आणि शक्तीला पोटीशी घातलं. शक्तीला हृदयामध्ये जागा दिली, शरणागताला पाठीशी घातलं आणि शरणागताचं रक्षण लक्ष्मणाने केलं म्हणतात. मंत्री खेळल्या ते दिवती परतता नाही मागुती. विभीषणाला पाठीमागे घातल्यानंतर ना शक्ती असणाऱ्या एका स्त्रीचं मुलीचं रूप घेऊन लक्ष्मणाला समोर आली आणि शक्ती अत्यंत काकुळतीने लक्ष्मणाला सांगितलं मला मंत्राने खिळून टाकले, त्यामुळे माझी ताकद क्षीण आहे, माझी ताकद संपलेली आहे. असं बोलल्यानंतर ना काय झालं ऐका. माझ्या खिळले अभिमंत्रुळा खिळ माझी अंगवन चरता रावण दंड संपूर्ण मज करी. शक्तीने सांगितलं लक्ष्मणा माझी असणारी ताकद क्षीण झाली आहे, पण जर मागे परत तर मला रावण दंड करेल, म्हणून मला माघारी जाता येत नाहीये. सौमित्र हा शरणागताची माऊली होता, काय केलं ऐका. म्हणून तुझ मी आले शरणा तू शरणागता शरण्य रूपेक्षावे मज लागून कन्या पूर्ण मी तुझी. त्या शक्तीने सांगितलं लक्ष्मणा म्हणून मी तुला शरण आले आणि तू शरणागताचं रक्षण करणार आहे, तू शरणागत आहे असं शक्तीनं बोलल्यानंतर ना लक्ष्मणाचं सुद्धा अंतःकरण कळवळलं आणि काय करतात ऐका. कन्या होऊनी शरण झाली तिने अत्यंत कृपा आली सौमित्र शरणागता माऊली अंगी करिली ब्रह्मशक्ती. आणि ती असणारी शक्ती कन्या होऊन शरण आली, त्यामुळे लक्ष्मणाला दया आली, लक्ष्मणाला प्रेम निर्माण झालं आणि त्या असणाऱ्या शक्तीचा अंगीकार स्वतःच्या हृदयावरती घाव लक्ष्मणाने सहन केला म्हणतात. कन्या झाल्या पाहता जनगतीशी अंगरिता करिता सौमित्र अत्यंत भूपा भरिता कृपा करिता तारा देता निज हृदयी. जशा प्रकारे बाप आपल्या मुलीला त्या ठिकाणी हृदयाला लावतो, तिचं संरक्षण करतो, तशा पद्धतीने लक्ष्मणानं त्या असणाऱ्या शक्तीला कन्या म्हणून शरण आल्यामुळं आपल्या हृदयामध्ये जागा दिली. जरी उपेक्षू येशी तरी जगी होईन उपास ब्रह्मवरद ये शक्तीशी ब्राह्मणामाची निज पूज्य. लक्ष्मणाने विचार केला महाराज आज या शक्तीचा स्वीकार केला नाही तर मी जगामध्ये अपयशी होईल. ह्या शक्तीला वरदान ब्रह्मदेवाचं आहे आणि ब्राह्मण आमच्यासाठी पूजनीय आहेत, म्हणून शक्तीचा घाव लक्ष्मणाने अंगावरती घेतला. वचना उपेक्षिता पूर्ण
शेष वैशेर माता वदिले जरी शरणागता तरी अनर्था माझारी. लक्ष्मणाने विचार केला महाराज, जर आता आपण शक्तीचा स्वीकार केला नाही तर त्या असणाऱ्या शक्तीमध्ये देवाचं काम आहे. त्यामुळं आपल्या असणाऱ्या डोक्यावरती ब्रह्मपातकाचं पातक बसेल आणि जर ह्या शक्तीनं विभीषणाला मारलं तर शरण आलेलं मरण ह्याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पातक लागेल. दोन्हीकडचा विचार लक्ष्मणजी करतात. जीवे जाता शरणागता प्राण सांडील रघुनाथ सुग्रीवादी कपी समस्त प्राण निश्चित सांडितील. तर रामाला सुद्धा त्या ठिकाणी जीव द्यावा लागेल. राम सुद्धा पृथ्वीवरती राहणार नाही आणि रामाच्या पाठीमागे भरतजी राहणार नाही, शत्रुघ्न नाही, त्याची माता नाही. तर एवढा आकांत माझ्या एकट्याच्या जीवासाठी होईल. माझे जिने काया रता भूमीची बार होय चुकवावया सकळ व पाया जीवे असतील तर मला जगून काय करायचं. म्हणून एवढ्या सर्वांना वाचवण्यासाठी विनटला जीव देण्यासाठी लक्ष्मण तयार झाला आणि शक्तीचा आघात हृदयावरती झेलला. सुरक्षिता शरणागता सुखवानरा समजता सुखावेल श्री रघुनाथा सूर समजता सुखी होती. विचार केला, हे शक्तीचं जर रक्षण आपण केलं, विभीषणाचं रक्षण केलं तर सगळे देवलोक सुखी होतील, रामाला सुख होईल, सुद्वाला सुख होईल, सर्व वानराला जगताला सुख होईल असा विचार लक्ष्मणजी करतात. रामवदील रावणा विचेकील विभीषणा सिद्धी पावेल पूर्णपणा वरद वचन रामाचे. आणि जर काय वचन होतं रामाचं, बोला वाल्मिक तैसेची करेन. हे जे काय रामाचं वचन आहे ते रामाचं असणारे शब्द खरे होतील. राम रावणाला मारेल, विभीषणाला लंका देईल, सर्व देवलोकाला आनंद होईल असा विचार लक्ष्मणजी करतात. एकल्या माझ्या जीवासाठी उल्हासाठी ब्रह्मांड कोटी राम विजय सकळ साठी होईल. लक्ष्मणजी विचार करतात, महाराज माझ्या एकट्याचा जीव जर गेला तर कोट्यावर ब्रह्मांडामध्ये उल्हास होईल, ब्रह्मांडामध्ये आनंद होईल. माझ्या एकट्याची जीवाची जर पर्वा केली तर संपूर्ण आघात होईल आणि मी एकटा जर मेलो तर संपूर्ण जगाला आनंद होईल असा विचार लक्ष्मणाने केला आणि हृदयावरती ब्रह्मशक्ती झेलली. ऐचे विचारून पसरली अंगाची वक्काती हृदय जेलेली ब्रह्मशक्ती केली ख्याती सौमित्रे. अशा प्रकारचा विचार लक्ष्मणाने केला आणि पसरली अंगाची ख्याती. ती जी रावणाने सोडलेली ब्रह्मशक्ती आहे त्या ब्रह्मशक्तीला जागा देण्यासाठी लक्ष्मणाने आपलं हृदय पुढे गेलं आणि छातीवरती शक्तीचा आघात झेलला. अशा प्रकारचा पराक्रम लक्ष्मणाने रणांगणावरती केला. लक्ष्मणा गरजेची अनादे रावण त्यावरी चालिला रघुनंदन धनुष्यबाण. रावणाने शक्ती लक्ष्मणावरती मारली. लक्ष्मण ज्यावेळेस पडले त्यावेळेस रावणाने गर्जना केली. रामाला राग आला, धनुष्यबाण सज्ज केला आणि रावणाच्या पाठीमाग भगवंत रागाने निघाले. निर्वाण बाण तत्काळ मारा रावण येरे साधिले विंदान पाठी देऊन पळाला. भगवंत रागाच्या आवेशामध्ये गेलेले होते. महाराज भाऊ आपला लक्ष्मण पडलाय आणि भावाच्या असणारा भावाला मारल्यामुळे राग रामाला आला आणि एकाच बाणामध्ये रावणाला मारावं असा निर्वाणीचा नेम करून भगवंत रावणाच्या दिशेने गेले होते. रावण पळून गेला आणि आपला गाव ऐसा जाणून दृढ भाऊ रावण पाठीवरती राम बाण सोडित नाहीयेत. म्हणून रामाचे बाणाचं निवारण होत नाही असं रावणानं पाहिलं. रावणानं पाठ दाखवली आणि सैन्यामध्ये पळून गेला आणि स्वतःचा जीव रावणानं वाचवला म्हणतात. मूर्छा पण देखील आणि रावणाला पळवलं.
भगवान परमात्मा विजयी झाले, पाठीमाग रामचंद्र आले. विचार रामाने केला महाराज, रावणाला आताही मारता येते, पण आपलं कार्य काय आहे होईल माघारी फिरले. लक्ष्मणाला पाहिलं, मूर्छित अवस्थेमध्ये लक्ष्मण जमिनीवरती पडलेला दिसला. वाळूनी अमृत हस्ती केली निर्वार्य ते शक्ती, विशल्य न करीत रघुपती ब्रह्मवचना पूर्ती राखिली. आणि भगवंतांनी कृपा हस्त लक्ष्मणाच्या अंगावरनं फिरवला. रामाचा हात लागल्याबरोबर लक्ष्मणाला मारण्याची ती ताकद संपली गेली. लक्ष्मणाला रामानं उठवलं असतं, पण ब्रह्मदेवाचा मान म्हणून थोडीशी ताकद त्या शक्तीमध्ये भगवंतांनी ठेवली म्हणतात. ब्राह्मणांचा अतिक्रम सर्वतान करी रघुतम, आदरिला लौकिक धर्म बंधुत्तम उद्भाव्या. आणि ब्राह्मणाचा अतिक्रम भगवान परम कधी करत नाहीयेत, म्हणून त्या ठिकाणी लक्ष्मणाचं जी काही मूर्छित पडलेल्या अवस्थेमध्ये आपल्या मांडीवरती घेतले आणि लौकिकाचा धर्म भगवंतांनी स्वीकार केला. आणि लक्ष्मणाला उठवण्यासाठी त्या ठिकाणी काय उपाय केला ऐका. बोलवणी सुचेत वैद्य राजा पुसता झाला रघुराज, वेगी उपाव सांग बंधू अनुज उठवाव्या. भगवंतांनी त्या ठिकाणी दुःख करत असताना सुषेण असणारा डॉक्टर जवळच राम आणि कमी कालावधीमध्ये जास्त अंतर कापून ते औषधी आणायचंय असं सुषेणानं पाठ सांगितलं. आणि रामाने मला औषधी आणण्यासाठी पाठवलंय. हनुमंत भरताला सांगतात, बेदली हृदय संधी ते त्रिशुद्धी विरवाव्या. सुषेण हा बुद्धिवान होता महाराज. अहो रामाच्या संगती मधले वानर आहेत, कोणाला बुद्धी येणार नाही. राम संग होता, त्याच्यामुळे असणारा सुषेण बुद्धिवान होता. सुषेणानं ह्या असणाऱ्या सर्व दिव्य औषधी आणवल्या. आता मी औषधी घेऊन जाणार आहे, लक्ष्मणाला उठवणार आहे. हनुमंतराय सांगतात, सूर्योदय होता पाहो आनावा औषधी समुदाऊ, म्हणून मजदारी रामराव महाभाऊ परीची. विचार केला. हनुमंतानं सांगितलं, भरता सुषेणानं जात असताना सांगितलंय की सूर्य उगवण्याच्या अगोदर यायचंय, त्यामुळे मी अत्यंत वेगाने येत होतो आकाशामधून. आणि येत असताना एक आश्चर्य बघितलंय. काय आश्चर्य बघितलं सांगतो ऐका. वेगवत्तरा डोळके औषधी बार, तेथे लागो पाय उशिरा मग डोंगरा उपडिला. आणि मग वेगानच गेलो महाराज पर्वतावरती. पर्वतावरती गेल्यानंतर ना मला औषधी दिसल्याच नाहीत. उत्तर दक्षिण समजता अवघा पर्वत लखलखित, वानर विस्मित झाला तेथ काय येथ करावे. मला दिसले नाही तर राग आला. सगळा पर्वतच हनुमंतावरनी हातामध्ये उचलला आणि आकांतान निघाले. जाता त्वराज्विता तव बाण रामा नामांकित, देखून आलो येत तव अद्भुत देखिले. हनुमंताजी सांगतात, मी रस्त्यानं जात होतो, म्हणजे सुपरफास्ट वेगानं जात होतो. आकाशामधून जात असताना अचानक राम मला आडवा आला आणि त्या बाणावरती, त्या बाणाच्या पाठीमाग मी इथं आलो तर इथं एक नवल पाहिलं, अद्भुत पाहिलं. अशा प्रकारे सांगतात, ब्रह्मदे चित्त बोलिलो बहुत, दे क्षमा करो रघुनाथ मरकड उतत विवेकी. आणि हनुमंताने सांगितलं, भरता तुम्ही आणि राम दिसायला सारखेच, आणि ह्याच्या आधी मी बघितलं नव्हतं, त्यामुळे मला रामातला आणि तुमच्यातला फरकच कळला नाही. त्याच्यामुळे बोलिलो खडतर दुर्धर अशा प्रकारचं मी तुम्हाला बोललो महाराज. काय बोलला होता? लाज काढली होती रामाची हनुमंतानं. नाही तसलं रामाला हनुमंताला बोलले होते. आणि एवढं सगळं मी बोललो, कशामुळे बोललो? वानर अविवेकी उद्धत झाडाचा पाला खाणार आहे
मला क्षमा करा. हनुमंताजी बोलतात, श्रीरामे भ्रमरे चित्त बोल बोलिलो बहुत ते क्षमा करो रघुनाथ मरकड उद्धता विवेकी. त्या भ्रमणात माझं मन भरून गेलो. मला रामच आहे असं वाटलं. आणि राम इथं का आला ही पहिली गोष्ट होता. महाराज पहिला प्रश्न होता. लक्ष्मण तिकडे पडलाय, वानर अनाथ आहेत, रात्रीचा प्रसंग आहे आणि सगळ्या अनाथाला सोडून राम इथं का आला हे बघितल्यावरच मला राग आला आणि मी राम समजून तुम्हाला खडतर अशा शब्दामध्ये बोललो. दे कोणी तुझा आश्रम अत्यंत विश्राम विसरलो गमन धर्म सर्वाई सम राम सुख. भरता तुझ्या आश्रमामध्ये आलो आणि तुझ्या आश्रमामध्ये आल्यानंतर न पाहिलं महाराज, सगळ्यांना सुख सारखंच होतं. दगड झाड सगळं असणारं गवतासहित तुमचा जो काही नंदीग्राम परिसर आहे तो संपूर्ण राममय झालेला मी पाहिला. हनुमंतराय सांगतात, पक्षी सिद्धांत बोलतात तिने लाजिला वेदांत पतीचे चित्त भ्रमित बृहस्पती तेचा वेडावला. हनुमंताने सांगितलं, भरता तुझ्या आश्रमामध्ये आल्यानंतर न मी पाहिलं पक्षी सिद्धांत बोलत. पक्षाच्या मुखामधून वेद बाहेर पडतोय आणि त्याच्यामुळे बृहस्पतीचं चित्त सुद्धा कुंठित होईल. एवढा असणार सुंदर वेद तुझ्या आश्रमामधले पक्षी बोलतात. हनुमंतराय सांगू लागला, भारतात निरंतर भूते वर्तते एकत्र निर्मस्तर राम नामे. आणि तुझ्या आश्रमामध्ये आल्यानंतर पाहिल्यानंतर सर्व असणारा द्वेष आहे, मत्सर आहे, तो सोडून एकमेकाचं वैर विसरून सर्व असणारी जीवसृष्टी रामनामाच्या आनंदानं, रामनामाच्या सेवनानं निर्वैर अशा प्रकारचं जीवन जगत असताना मी पाहिलं. हनुमंतराय सांगतात, वर्णिता श्रीरामाचे गुण कपीच नाटवे कपीपण हनुमान झाला मूर्छापन्न देहाचे भान विसरला. आणि असं रामायण सांगता रामाच्या गुणाचं वर्णन करत असताना हनुमंताला प्रेम अनावर झालं. आणि आपण हनुमान आहे, आपल्याला पर्वत घेऊन जायचंय, रात्रीचा प्रसंग आहे, सगळं विसरले महाराज हनुमान. भरत सुद्धा रामाच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी तल्लीन होऊन गेला. अशा प्रकारे सांगतात, देखोनी कपीची अवस्था भरत उसळला चित्ता श्रीराम गुण कीर्ती ऐकता विस्मित चित्ता होऊन केला. हनुमंताची सांगण्याची अवस्था पाहिली आणि भरताला सुद्धा लक्षामध्ये आलं. भरतानं पाहिलं हनुमंताचं रामावरती प्रेम, भरताला सुद्धा आनंद झाला. अशा प्रकारे सांगतात, अंग झाले रोमांचित वाटा झाले प्रेम समर्दित नेत्री आनंद श्रुश्रवत भरत मूर्छित पडिला. भरताचं अंग रोमांचित झालं महाराज, डोळ्यामधून अश्रू वाहू लागले, वाचा त्या ठिकाणी बंद पडली, मुखामधून शब्द बाहेर निघत नव्हते. राम नाम ऐकत, रामाची कथा ऐकत भरत मूर्छित अवस्थेमध्ये पडले. म्हणतात, ऐकता श्रीरामचंद्र योग मुद्रा विसरला तो निद्रा तंद्रा कृपा रघुवीराची ऐशी. कानानं रामाचं नाव ऐकलं, कानानं रामायण ऐकल्यामुळे भरताला योग निद्रा लागली महाराज. आणि सर्व असणारा भरत विसरून गेला. भरत आहे हे विसरला. हनुमंत सुद्धा आपण हनुमान आहे हे विसरलो. दोघाला दोन्ही पण आठवणा गेला. दोघही रामाच्या भजनामध्ये आनंदित होऊन मूर्छित अवस्था कुंठला बोल तुटले मौन भरतपणा विसरला. दोघाला त्या ठिकाणी कशाचाच आठव राहिला नाहीये महाराज. दोघही रामाच्या प्रेमामध्ये, आणि त्या ठिकाणी मूर्छित अवस्थेमध्ये पडले. भरताला काही आठवणा, हनुमंताला काही आठवणा. अशा प्रकारे गव्वा काका सांगतात, भरत विसरला भरतपण हनुमान विसरला हनुमंतपण दोघास नाटवे दोन्ही पण तटस्थ पूर्ण श्रीरामी. रामाची कथा ऐकल्यानंतर रामायण सांगणारा सुद्धा आणि रामायण सुद्धा दोघही त्या ठिकाणी मूर्छित अवस्थेमध्ये पडले महाराज. हनुमंताला सुद्धा मागचं पुढचं आठवणा गेलं.
भरताला सुद्धा कार्याचा विसर पडला आणि रामाच्या भजनामध्ये दोघांनाही समाधी लागली म्हणतात. दोघे विसरली दोन्ही पण कार्य आठवा करी कोण हवा. बाप कृपाळू रघुनंदना चेतना पूर्ण चेतविली. दोघाही मूर्छित अवस्थेमध्ये पडले महाराज. दोघाला काहीच आठवण केलं. तिकडं रामाला टेन्शन आलं. रामाने विचार केला ही जर अशीच राहिली तर लक्ष्मणाला कोण उठवणार आहे. त्यामुळे रामानं असणारे हनुमंताची चेतना सावध केली. रामानं हनुमंताच्या बुद्धीला चेतना दिली आणि हनुमान सावध होऊन काय करतात. जीवन का सावध केली प्राणशक्ती परिचारिली. इंद्रिया पाठवता झाली झापडी उघडली नेत्रांची. रामानं हनुमंताची असणारी जीवन कळा सावध केली महाराज. डोळ्यावरची झापडी पडली होती ते असणारी उघडली. हनुमान अचानक सावध झाले आणि भरताला काय म्हणतात ऐका. चेतने ते दरिता मन पूर्व संकल्प आठवित बुद्धी निश्चया ते अंगीकारित राम कार्याच साधाव्या. ज्यावेळेस रामानं बुद्धी दिल्यानंतर हनुमंत चैतन्यामध्ये समरसित झालं. बुद्धीनं पूर्व संकल्प आठवला. काय होता हनुमंताचा. चिंता न करी रघुनाथा. जी काही दिव्य औषधी आहे ती घेऊन येतो हा संकल्प त्या ठिकाणी हनुमंताला आठवला. निश्चय त्या ठिकाणी लक्षात आला आणि हनुमान सावध झाले असं या ठिकाणी सांगतात. आकाश माता सावध होय मने मज झाले काय आठवणोय स्वामी काजा. हनुमान अचानक सावध झाले महाराज. झालंय काय. औषधीचा पर्वत आपल्यापाशी आपल्याला घेऊन जायचंय. सावध झाले आणि सावध झाल्यामुळं भरताची अवस्था हनुमंताने पाहिली. पाये उड्डाण भरते घातले मज सनातन करिता पूर्ण केवी प्रयाण करुपाशी. हनुमंतानं पर्वत घेतला आणि निघणार. भरताच्या लक्षामध्ये आले हनुमान निघालेत. निघाल्यानंतर ना मग भरतानं लोटांगण घातलं आणि सांगितलं महाराज तुम्ही रामाचे भक्त आहेत. आमचे सोयरे आहेत आणि आमच्या घरला आलात. आमच्या घरी चहा पाणी केल्याशिवाय जायचं नाही. भोजन करावे येता तीर्थप्रसाद द्यावा माते उपेक्षू नये अर्थार्थे तुम्ही निज चित्ते कृपाळू. भरताने सांगितलं हनुमंता खूप दिवसांनी देवाचे भक्त घराला आल्यानंतर ना तुम्ही इथं जेवून जावा आणि आम्हाला तुमच्या चरणाचा तीर्थप्रसाद द्या. आम्हाला सरात करा. तुमचा आमच्याला लावा आणि तीर्थाचा प्रसाद देऊन मग तुम्ही गेलात तरी चालेल. घरी आले श्रीराम भक्त करिता जाऊ देत त्याच्या सकळ कर्माचा घात अदपात तो भोगी. गावबा काकांनी सांगितलं महाराज तुमच्या घराला जर रामाचा भक्त आला आणि तुम्ही त्याची पूजा केली नाही त्याला तसंच जाऊ दिलं तर त्याच्या सकळ कर्माचा घात आजपर्यंत चांगली केलेली कर्माचा सगळा घात होतो आणि तो नरकाला जातो. कोण. घराला जर रामाचा भक्त आला त्याची पूजा केली नाही तर तो अधपाताला जातो. तो नरकाला जातो. पुढं 72 अध्यायामध्ये सांगितलंय गावबांनी मनवणे या यथार्थ जेने पूजले राम भक्त तेने पूजिला रघुनाथ उपचार युक्त षोडश. रामाच्या भक्ताची पूजा केली त्याने रामाची पूजा केल्यासारखीच आहे. म्हणून भरत म्हणता येतं आमच्या घरी आल्यानंतर ना जेवण केल्याशिवाय जायचं नाही. आईची निज धर्म विवंचना तू जाणतोशी कपिनंदना सर्वता उदास न करी मना म्हणून चरणा लागला. भरताने सांगितलं हनुमंता तुम्हाला सगळ धर्माचं ज्ञान आहे. तुम्ही बुद्धीमध्ये प्रवीण आहेत. प्रकारे का त्या ठिकाणी छळण करतात असं भरताजी बोलू लागले. तैसा भरत वेळोवेळा पाया लागत हे अनुचित सर्वथा. भरतानं हनुमंताचं पाय धरल्याबरोबर हनुमंतानं भरताला उचललं आणि सांगितलं तैसा भरत राम तैसा भरत. जसा आम्हाला राम आहे
तसाच भरत आहे. आणि भरतानं सारखं सारखं पाया पडणं हे अनुचित, सर्वता हे चुकीचं आहे. म्हणून हनुमंतानं भरताला उचलून हृदयाला लावलं. कोणी कपीचे वचन भरतचा हास्यवदन, तुझं सकाळ धर्माचे निज ज्ञान मज चाळवण का करीशी. हनुमंताचं बोलणं ऐकल्यानंतर ना भरत हास्यवदन झाले. भरत किंचितसे भरतजी हसले आणि भरताने सांगितलं, हनुमंता तुम्हाला एवढं करताय असं भरतजी हनुमंताला बोलतात. सर्वाशी अग्रजन्मा ब्राह्मण कुळशीळस गुणगुण, वेद शास्त्र संपन्न आधी आपण पुजावा. त्या जन्मामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहे. पण कोणता ब्राह्मण श्रेष्ठ आहे? कुळ शील सगुण गुण. तो ब्राह्मण कुळानं शीलानं त्या ठिकाणी सगुण असला पाहिजे, पवित्र असला पाहिजे. आणि असा जर कुणी ब्राह्मण घराला आला तर आपण त्याची पूजा करावी. मला तैसा हो का भक्त श्रीराम भजनी नित्यरत, वा भगवत बुद्धीने प्रपूजा करीत तुझी संत सर्वज्ञ. संताची व्याख्या सांगितली मला. हो का भक्त, भक्त किती शिकलेला आहे ह्याच्याशी घेणं देणं रामाला नाही. तो कसाही असू द्या, पण ज्याच्या मुखामध्ये रामाचं नाव आहे असा असणारा जो भक्त असेल त्या भक्ताची जो पूजा करायला सांगितलं. ज्ञानी आत्मा विश्वाचा भगवंताची स्वयंवाचा, त्याची पूजा तो दैवाचा परमार्थाचा शीलभागी. जो ज्ञानी आहे, ज्ञानी असणारा जो आत्मा आहे तोच भगवंत आहे. आता ज्ञान कुणाला म्हणावं? जास्त शिकलाय म्हणजे ज्ञान आहे असं नाहीये. जे जे भेटीजे भूत ते ते मानिजे भगवंत. हे जे ज्ञान ज्याला आहे तो भगवंतच आहे असं भरतजी सांगतात. आधी झोपत नाही समजली रामायण ऐकून ज्ञानदेव तुकाराम. रामचंद्र भगवान की जय, सूत हनुमान की जय. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. ज्ञानी आत्मा विश्वाचा भगवंताची स्वयसाचा, त्यासी पूजितो दैवाचा परमार्थाचा असेल भागी. श्री गणेशाला वंदन करून, सरस्वतीला वंदन करून, सर्व भाविकाला वंदन करून कथेचं अनुसंधान असं आहे की हनुमंतानं आता जी काही म्हणजे काय चाललंय असं म्हणल्यानंतर सविस्तर कथा हनुमंताने सांगितली. आणि दोन्ही भक्त एक जागी झाले. त्यांचं म्हणजे भाषण जर आता आपलं सुद्धा चांगली एका व्यवसायात जर मिळेल तर आपली सुद्धा भाषा चालू होती. तसं म्हणले दोघंही भक्त त्या रामाचे होते आणि दोघांचा संवाद झाला आणि एकमेकाला त्यांनी प्रेमालिंगन दिलं. आणि भरताने विनवणी केली तेव्हा म्हणले, हनुमंता तुम्ही तसं जाऊ नका, काहीतरी माझा म्हणले तुम्ही पाहुणचार घ्या आणि जावा. असा भरत हनुमंता त्याचे करील जो उपेक्षणा, तो पावे दुःख दारुणा भोग्या कल्पात. मग त्यांनी सांगितलं तेव्हा म्हणले, जर रामाच्या भक्ताचं जर छळण केलं तर त्याची काय अवस्था होते असं म्हणले. नाथ महाराज अनेक उदाहरणं देऊन जर रामाच्या भक्ताचं जर काय छळण केलं तर त्याच्याबद्दल काय म्हणले होतं त्याच्याबद्दल तो भक्तांचे केवळ हृदय श्रीरामाचे, सभाय अभ्यंतर साचे निश्चयाचे राम भजन. आणि भक्त कसा असावा त्याच्याबद्दल म्हणजे नाथाने सांगितलं. भरताच्या हनुमंताचा संवाद आहे आणि भरत म्हणले सांगू लागले आणि हनुमंताने सांगितलं किंवा म्हणले भक्त कसा असावा, ज्याचं म्हणजे आपल्या गुरुवर किंवा म्हणजे निष्ठा असावी आणि प्रेम असावं, अशी भक्ताची आणि गुरुची लक्षणे या ठिकाणी सांगतात. देखता ब्रह्मानंदे सदा डुल्लता ब्रह्मीभूत
हनुमंताची अवस्था कशी झाली तर ज्या वेळेस म्हणले भरतानं सांगितलं त्यावेळेस म्हणले हनुमंत आणि त्या रामाचं म्हणले भरताचं बघून आणि त्या ठिकाणी आणि तल्लीन होऊन गेले आणि भक्ताची म्हणले हनुमंताची अवस्था त्या ठिकाणी झाली या ठिकाणी सांगितलेलं आहे. ऐसी आसी देखो ना जो न करी पूजन नमन तो महापापी पूर्ण राम दर्शन त्यासी कैसे. तर त्याला म्हणले काय म्हणले त्याला म्हणले पुण्य लागणार नाही तो म्हणले त्याला म्हणले मोक्ष कसा मिळणार असा भरत अनेक उदाहरणं देऊन आणि हनुमंताची त्या ठिकाणी विनवणी करीत आहे. राम साधूची दृष्टी राम जन भेटी राम भेटे. आणि म्हणजे भगवान म्हणजे राम म्हणजे कोणाला भेटतो ज्याच्यामध्ये म्हणजे राम सर्वांच्या हृदयामध्ये राम आहे आणि राम आणि सगळ्या म्हणजे भक्तांना भेट देतो कारण ज्याच्या मनामध्ये प्रेम भाव आहे म्हणजे अनन्य भावाने शरण येऊन त्या रामाची भक्ती करतात त्याच्या हृदयामध्ये राम आहे असं या ठिकाणी सांगत आहे. राम साधूची वृत्ती राम साधूची स्थिती राम साधूची भक्ती श्रीराम प्राप्ती सतसंगे. आणि रामाची प्राप्ती कशामुळे होती हो कारण साधू संतांच्या हृदयामध्ये राम आहे आणि साधू संतांची जर भेट तर आपल्याला सुद्धा म्हणले रामाची भेट झाल्यासारखं आहे. तसं म्हणले देवापेक्षा सुद्धा जर रामाचे भक्त असतील त्यांना जर आपली भेट झाली तर म्हणजे ते रामाची भेट घेतल्यासारखं आहे आणि आपल्याला रामाची प्राप्ती होते असं या ठिकाणी सांगत आहे. भक्तास बाह्य श्रीराम रावो सभाग्य पाहो केवळामी. आणि भरताने सांगितलं की रामाच्या भेटीपेक्षा जर म्हटलो आज मी धन्य झालो भरत पुन्हा पुन्हा आणि हनुमंताची त्या ठिकाणी आणि आपलं आणि ही आपलं ही करीत आहे. आय कोणी भरताचे उत्तर तनमुनी सत्वर काय कपिंद्र बोलिला. त्यावेळेस म्हणले भरताना एवढे हनुमंताची स्तुती केली त्यापेक्षा सुद्धा मला म्हणले भक्त प्रिय आहे त्यावेळेस हनुमंताचं म्हणले हृदय घैवरून आलं आणि भरताना म्हणले आणि हनुमंत त्या ठिकाणी काय बोलू लागले आहे. सौमित्र पडिला विसज्ञ नाही घेतले जीवन येथे मी करिता भोजन त्याची दूर भजनी. आणि भरताना एवढं जरी स्तुती स्तवन केलं किंवा म्हणले माझा थोडा काहीतरी म्हणजे पाहुणचार घेऊन झालेले आहे आणि त्या ठिकाणी मूर्तीत पडलेला आहे आणि मी जर इथं म्हणजे पाहुणचार घेत किंवा म्हणजे जेवत बसलो तर ते म्हणजे भक्ताचं लक्षण नाही हनुमान त्या ठिकाणी बोलत आहे. श्रीराम बैसला सचिंता वानर भार शोका कुटिया विभीषण दुखे तळमळीला मदची येथ आहार केवी. आणि हनुमंताने सांगितलं किंवा म्हणले मी जर इथं म्हणले तुमचा पाहुणचार घेत बसलो दुःखामध्ये आहेत म्हणले लक्ष्मणला रामाने मांडीवर घेतलंय राम दुःख येत आहेत म्हणले आणि पुन्हा भरत आहेत सगळे वानर लोक त्या ठिकाणी आहेत आणि मी इथं म्हणले भोजन घेणे काय उचित नाही हनुमंत पुन्हा पुन्हा भरताला त्या ठिकाणी सांगत आहे. स्वामी भरता विनंती ऐका मज द्यावे चरणोतका संभाव सकळिका तेनेची देख पावली. आणि मग ज्यावेळेस भरताने केली उचित नाही तुझे चरण तीर्थ घेता विजयी होईन सर्वता सौमित्र उठविन तत्वता लंकानाथा जीवघात. आणि मग मला हनुमंताने सांगितलं की मला मला इथं म्हणले तुमचा मला पाहुणचार घेण्यापेक्षा तुमच्या पायाचं जर तीर्थ घेतलं तर मी पावन होईल आणि तुमच्या कृपेनं म्हणले मी इथून जाऊन म्हणले माझा पराक्रम करीन त्या लक्ष्मणाला उठवीन नवे नवे त्या रावणाला म्हणले मारीन असं हनुमंत त्या ठिकाणी बोलत. भवोनी तुटेल देवाची बांधवडी सीता सोडविन तातडी येथे रोकडी आणीन. आणि मग हनुमंताने सांगितलं मी इथं बसण्यापेक्षा म्हणले तुम्हाला मी सांगतो की तुमच्या पायाचं म्हणले मी चरण तीर्थ घेतो तिथूनच जातो आणि जी काय रामकार्यासाठी मी वाहून घेतलेला आहे तिथून माझं कार्य करतो आणि रामाला विजय करतो त्या रावणाला मारतो आणि सीतेला घेऊन या ठिकाणी येतो. हनुमंत तव भरत म्हणे मागुता काही विनविन कपिनाता ते तत्वता ऐकावे. मग ज्यावेळी हनुमंताने सांगितलं की मला म्हणलं उशीर होईल मला काय तुम्ही इथं अडवून ठेवू नका असं म्हणल्यावर पुन्हा भरताना विनंती केली. ठीक आहे म्हणले हनुमंता जरी तुम्हाला आता जायचं असलं तर माझी एक विनंती आहे म्हणले तुम्हाला मी काय सांगतो ते तुम्ही ऐकावं असा भरत पुन्हा हनुमंताला बोलत आहे. श्रीता आत्मेस्तव राहिलो येथ
काहीच मत चालेना. आणि मग भरताने सांगितलं की म्हणले हनुमंता की म्हणले माझी तुम्हाला विनंती आहे म्हणले मी तुम्हाला सांगतो की म्हणले माझं म्हणणं म्हणले माझं मन असं आहे की कधी प्रभू रामचंद्र दर्शन घेईन पण म्हणले मला एक अडचण आहे की त्या प्रभू रामचंद्राच्या म्हणले आणि आज्ञेवरून मला इथं राहावं लागलं म्हणून मी तिकडे येऊ शकत नाही आणि रामाच्या दर्शनाची आस लागली असा भरत हनुमंत त्या ठिकाणी बोलत आहे. बाण तुझ देईना त्यावरी करी आरोहण माझे वरचे लोटांगण श्रीराम आपण करावे. आणि मग भरताना विनंती केली की हनुमंता तू म्हणतो म्हणले मला जायला उशीर होईल तर माझं एक म्हणणं ऐकावं म्हणले मी तर तिकडे येऊ शकत नाही रामाच्या आज्ञेमुळे मी इथं थांबलेलो आहे तर तू हे करावं की तू माझ्या बाणावर बसावं आणि मी तुला त्या रामापर्यंत तुला पोचवितो ही माझी तू विनंती ऐकावी. असा झालो तुझे सनात तू कृपाळू श्रीराम भक्त मनोगत रक्षावे. आणि म्हणले तुला वाटत असेल की मी असं का बोलतो ते माझी एक इच्छा आहे म्हणले मी रामासाठी काहीतरी करावं म्हणून म्हणले तू माझ्या बाणावर बस मी तुला तिथं म्हणले पोचवितो आणि एवढं माझं तू म्हणणं ऐकावं. भरत पुन्हा पुन्हा हनुमंताला विनंती करीत आहे. श्रीराम नाम स्मरा तुझ श्रम नाही सर्वता जाणून माझ्या मनोगता वचनार्था संपादी. आणि भरताने सांगितलं की म्हणले हनुमंता मी सांगत तर तू ऐकावं म्हणले कारण रामाला म्हणले ते म्हणले सुख होईल असं मी तुला म्हणले ते त्या ठिकाणी करतो तू माझ्या बाणावर आरोहण कर मी तुला म्हणले तिथं पोचवितो आणि एवढी तू माझी म्हणले कृपा करून विनंती